जगामध्ये सर्वात श्रेष्ठ माय आणि बाप. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. अरे बोलणं सोपं आहे, बोलायला काय लागतं. रडू रडू व्याख्यान करता येतं. सांगणाराही रडतो, ऐकणारे रडतात. सगळे झाल्यावर कळतं की याचीच माय वृद्धाश्रमात आहे. काय आग लावता का व्याख्यानाला. म्हणून केवळ नाही बोलता येते, आचरण करता येते. प्रातकाल जगात सर्वात श्रेष्ठ पात्र. हे पहा, ज्याची मायबाप गेले ना, इलाज नाही. अरे मायबाप कोण आहे? मायबाप घरातल्या पंत्या आहे, मुंदडाची पंत्या. पंत्याचा प्रकाश नसतो आम्हालाही माहिती आहे, पण घराचं मंदिर करण्याचं सामर्थ्य पंत्यात असते, लाईटमध्ये नसते. हे लक्षात ठेव. पंत्या विझल्या ना, समजायचं विठ्ठल रखमाईच्या मंदिरातून विठोबा रखमाईची मूर्ती विसर्जन केल्यावर जसं मंदिर भकास दिसतं, तसं मायबाप गेल्यावर घर उदास होतं. जगातलं तुम्ही काही करू नका, अनुभव घ्या. उद्या सकाळी उठला म्हणजे मायच्या आणि बापाच्या पायावर डोकं ठेवा. ते तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील. कारण तुम्ही किती मोठा हवा, तुम्हाला नातवंड असू द्या वकील साहेब, तरी मागं फिरून पहा तर मायबापाला तुम्ही लेकरू असता हे लक्षात ठेवा. तुम्हाला नातवंड असू द्या. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई वारली, पण असताना ते गुजरातमध्ये जायचे. एकदा दाखवलं होतं बरं का मोनिकाताई, ते टी व्हीला दाखवलं होतं. ते जॅकेटवाले साहेब, पांढरी साडी नेसलेली, पांढरी केस झालेली आई चिकटून बसले बाकड्यावर लहानपण सारखे. आता माय आहे ते. फुलपात्रभर पाणी दिलं साहेबांनी, घेतलं. शेवटचा घोट घेतला घाईत, त्याच्यामुळे पाणी गालावर उतरलं साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे भारताचा. अरे पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी का सांगतो? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. असेल ना, त्यांनी सकाळी उठल्यावर काहीच करू नका, फक्त मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आणि ते तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील. तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. कोणाला विचारायचं काही काम नाही. काय म्हणतात महाराज, तुम्ही सांगता आम्ही मायबापाची सेवा करतो, रोज पायाही पडतो, मग ते आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता ही तुम्हारे माँ बाप को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते, बेटा कितनी सेवा करता रहे तू जिंदगी भर सुखी रहेगा. मी का सांगतोय? प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. गादी तनय मन चिंता व्यापी. गादी तनय म्हणजे विश्वामित्र. विश्वामित्राच्या बापाचं नाव गादी मुनी आहे, शंकरराव. गांधी नाही. काहींना वाटतं काही अनुस्वार चुकला असेल. अरे नाही, गादीच, गांधी नाही. पण होतं तसं. आम्ही मराठी माणसं जरा जास्त शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो. जिथं अनुस्वार तिथला काढून टाकतो, नको तिथं लावतो. आम्हाला अनुभव आहे. काही काही घरी गेलो म्हणजे तुंप वाडा, तुंप. अरे कशाला तुंप? तुपच म्हणणं. त्याला वाटतं अनुस्वार दिल्यावर शुद्ध मराठी झाली. तुंप वाडा, तुंप. अरे तुंप नाही भाऊ, ते तुपच. आणि जिथं अनुस्वार पाहिजे ना, कुकू आहे का म्हणतो कुकू. अरे इथं कुंकू म्हणणं, तिथं कुकू करतं. जिथं अनुस्वार नको, तुंप. अरे काय काय तर हरिपाठाच्या दुरुस्त्या करतात. सर्वा घंटी राम का ते म्हणतंय, मंदिरात असते का नाही घंटी, हरिपाठात असली पाहिजे. माऊलीचा अनुस्वार चुकला, अरे घटीच आहे. तसं हे इथून वाढलं आपलं. गादी, गादी तर नाही.
मन चिंता व्यापी. विश्वामित्राच्या पित्याचं नाव गाधी मुनी, बरे का वकील साहेब, गाधी मुनी. बऱ्याच वेळा यज्ञाचं आयोजन केलं पण राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात म्हणून चिंता व्यापलेली आहे. त्यांच्या लक्षात आलं की प्रभूचा अवतार झालेला आहे अयोध्येत, आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले. बहुविधी करत मनोरथ, चाहत लागी नहीं पार. करी मज्जन शरयु जल, गए भूप दरबार. सियावर रामचंद्र की. शरयू मध्ये स्नान करतात विश्वामित्र. अयोध्येत येताना वार्ता राजाला कळाले. जय हो महाराज. प्रतिसुट निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधारे हैं. मुनि आगमन सुना जब राजा. मिलन गयौ लय विप्र समाजा. करी दंडवत मुनि ही सन्मानी, निजासन बैठारे नियाय. राजेश दशरथ सामोरा गेले. तुम्हाला गोड वाटतं पण वेळ कमी आहे ना आपल्याकडे. हा बा जमला, बरोबर करू, बरोबर करू. मुंदडाजी अजून नाही कंटाळला मला महाराष्ट्र. चालूच आहे. थोडा उशीर झाला असता ना मोनिका ताई, ही कथा राधे राधे मंडळाची होती. तुम्ही काय साध्य केलं बरोबर आहे का नाही. 2 कथा राधे राधे सत्संग मंडळाने केल्या. ही तेच घेणार होते पण आमच्या मोनिका ताईनं लगेच निर्णय घेऊन टाकला. बाबा जी तारीख मोकळी ती द्या. म्हटलं ही मोकळी नाही पण बंडू भाऊ खासदार जाधव त्यांनी घेतली, काही अडचण आल्यामुळे ही स्थगित आहे. जमते का तुम्हाला. चालेल, झाला फायनल निर्णय. बस समजा झाले. 3 दिवसही झाले. मजा आली. बस ताई मंडप संपला. आणि हा एक वेगळा आनंद आहे. येऊ दे येऊ दे म्हणूनच थांबलो मी. कुत्रा आलं. अरे ते कशासाठी आलं हे राजीव राजळे मित्रमंडळ तुम्हाला सांगतो कशासाठी आलं. कोणी सुपीक डोकं चालू नये सुभाष भाऊ. अरे ते मोनिका ताईनं रामायण ठेवलं त्या बाबाचं. किती माणसं होते. कुत्र सुद्धा नव्हतं. असं कोणी उद्यापासून म्हणू नये. म्हणून आलं. आता काय होईल बरं का मोनिका ताई, आता काय होईल. किती माणसं होते कथेला. माणसं माणसं कशाला विचारतो का. शेवगावचं कुत्र सुद्धा घरी थांबलं नव्हतं ते. ते आलं होतं बिचारा यांनी बाजूला. मजा आहे. हा एक आनंद आहे. राजीव राजळे मित्र मंडळालाही आनंद आहे. सगळ्या संयोजकालाही आनंद आहे. आनंद कशात आहे. आता किती दिवसापासून हेच तयारी केली असेल. मग आनंद कधी होतो. समाज अरे मंडप पुरला नाही या सांगण्यात जो आनंद आहे तो टाटा बिर्लाला नाही, हे लक्षात ठेवा. बस. तरी आता उन्हाचा कार्यक्रम नसल्यामुळे समजावर चाललं. नाहीच पुरली जागा तर आपण पडदे ओपन करू, बाहेर स्क्रीनची व्यवस्था करू, बसायची व्यवस्था, काही उन्हाचा चटका लागत नाही. सगळे होईल बरोबर. बरं काय चालू होतं आपलं. ते कुत्र्यापासून बाजूला गेलो मलाही काही माहित. हा आलं ते लक्षात. काय विश्वामित्रजीचं स्वागत केलं. विश्वामित्रजीच्या पाया पडले दशरथ राजे. तेव्हा विश्वामित्राने कडकडून आलिंगन दिलं. हे नीट डोळ्यापुढे चित्र आणा. ही अयोध्येतली गोष्ट. आणि राजा दशरथाचं रडणं सुरू झालं. आता रो रे राजन,
ये खुशी के आंसू है बाबा। मतलब मैंने कुछ भी पुण्य किया नहीं, मेरे जैसा पापी दुनिया में नहीं। श्रावण जैसा इकलौता बेटा मैंने मार डाला, लेकिन आज जवाब मिल गया बाबा जी, मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा। मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है। पुण्य फळले बहुता दिवसा भागे उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कायचा संत चरण पावलो। आजी फिटले माझे कोडे बहुता जलमीचे साकडे, कोंदाटले पुढे पर ब्रह्म सावळ। सगळे झालं, दुपारचं भोजन झालं, विश्रांती झाली। आणि तिसऱ्या प्रहरी अति नम्रतेनं राजे दशरथजीनं विचारलं, केही कारण आगमन तुम्हारा। कसं येणं केलं बाबा? असुर समूह सतावई मोही, मै जाचन आईन रूपतेई। अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात, तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे। ताडकन उठले, दशरथजीनं हातच धरला रामाचा। सोच समज करतो मंगो बाबा, अरे चौथेपण पायू सुतचारी, उतार वयात झालेली अकरा चार, त्यातला थोरला पुत्र राम मागता, त्यापेक्षा धेनू धाम भूमी धन प्राण। एका वाक्यात 5 शब्द उच्चारले राजानं। धेनू म्हणजे गाय मागा, धाम म्हणजे बंगला मागा, धन म्हणजे संपत्ती मागा, भूमी जमीन मागा, नाही माझा प्राण मागा। राम नाही देणार, नाही नाही महाराज। का? अहो यज्ञ यागादी क्रिया करून झालाय मला। कोणी केला यज्ञ? आवाज वाढला विश्वामित्रा, रागीट बाबा। अरे यज्ञ कोणी केला राजा? ते शृंग ऋषी, म्हणजे आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केला। हा, मग एका ऋषीनं यज्ञ केल्यामुळे तुला 4 झाले। हा, मग ऋषीनं यज्ञ केल्यापासून 4 झाले, तर यज्ञाच्याच रक्षणासाठी एक ऋषी त्याच्यातला एक मागतो, तुझं काय जातं? काय म्हणा बाबा, नाही देणार, नाही। ताडकन उठला बाबा, ते वाघाचं कातडं कुठं दाबलं, बगलेमध्ये पायात खडाऊ घातल्या, रुद्राक्षाची माळ सांभाळली, हातात कमंडल उचलला, ताड 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 4-5 पायऱ्या उतरले, थांबले। निघालो राजा, विनमुख निघालो। विनमुख केली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती। विश्वामित्र म्हणतात मला, तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र। मग उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणात पोहोचले। वसिष्ठ लट 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 कापत होते। काय केलं राजा? अरे आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही, ते म्हणाल याच बुवानं सांगून ठेवलं असेल, याचं पावती बुक फाडायचं नाही। अरे रामच काय राजा, रामासोबत लक्ष्मणही देऊन टाक। पळत आला राजा, अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले। हा बाबा, चुकलं माझं। राम काय सोबत लक्ष्मण देतो, पण विनमुख जाऊ नका। वकील साहेब, 2 वकील बसलेले आहे। यंत्रणा कशी असावी बरं का? 1-2 मिनिट घेतो बरं का दादा। यंत्रणा कशी असावी? राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे। राजा कसा असावा याचं उत्तर काय आहे? राजा मुखासारखा असावा, मुखासारखा। एकदा आमची रामकथा दादा पाटलांनी ठेवलेली रुद्रेश्वर कारखाना, त्यानंतर पुन्हा एकदा झाली, तेव्हा विलासरावजी देशमुख साहेब आले होते। आपण सोबत जेवलो, राजीव भाऊनी मला साहेबाच्या पुढं बोलायला लावलं। ते आयतच नाव देशमुख असल्यामुळे राजा मुखासारखा, मुख। अरे हे मुख कुठे लागतं? कुटुंब चालवतो त्याला काय म्हणतो आपण? कुटुंब प्रमुख। हे शब्द मराठीचे लक्षात घ्या, मुख लागतंय त्याला। गाव चालवतो गाव प्रमुख,
तालुका प्रमुख, तसं देशाचा प्रमुख म्हणजे राजा हा मुखासारखा. इथे मुख शब्द लागतं. राजा हे राष्ट्राचं मुख असतं हे लक्षात ठेवा. आणि मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. म्हणजे राजा खाणारा असावा. जरूर खाणाराच पाहिजे राजा, मुखानं खाल्लंच पाहिजे. पण मुखासाठी खात नाही, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं, हे पुढचं लक्षात ठेवा. तसं राष्ट्र हे शरीर आहे, राजा राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्याकरता राजारूपी मुखाने जरूर खावं. म्हणून राजा मुखासारखा असावा आणि राजा दोन मंडळाच्या मध्ये असावा. मंडळे दोन, एक नियामक, एक कार्यकारी. त्यावेळेला दोन मंडळे अयोध्येत आहे. एक नियामक मंडळ आहे, एक कार्यकारी मंडळ आहे. नियामक मंडळामध्ये 8च सदस्य आहे, कार्यकारी मंडळात 8च सदस्य आहे. कार्यकारी मंडळावर अधिकार राजाचा पाहिजे, शंकरराव, राजावर अधिकार नियामक मंडळाचा पाहिजे. बरं नावं सांगतो, जमलं तर पहा, लक्षात ठेवा. अयोध्येतलं मंत्रिमंडळ त्यावेळीचं 8 सदस्य कार्यकारी, हे लोकसभा विधानसभा सारखंच आहे, आणि 8 सदस्य नियामक. नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, झालं ना. हे 8 कार्यकारी मंडळाचे सदस्य. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, त्याचं नाव नियामक मंडळ. आणि त्या नियामक मंडळामध्ये 8 साधू आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. मोजले ना तुम्ही? मोजताय ना? नाही तर मी काही सांगेल, जमला आता. हे यंत्रणा चालू आहे अयोध्येतली. मी का सांगितलं हे? कार्यकारी मंडळावर अधिकार राजाचा, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा. घटना आहे, नियामक मंडळाच्या सदस्याचं राजाला ऐकावंच लागतं. वसिष्ठ नियामक मंडळातले सदस्य आहे. राम देणार नाही म्हणणारा राजा दशरथ, वसिष्ठ म्हणा, रामच काय सांगतो तुला, 2 मुलं देऊन टाक. आला पळत, पाय धरले, 2 मुलं न्या. का? आदेश नियामक मंडळातून आला. ही यंत्रणा. नुसतं एक होता राजा आणि त्याला 4 पोरं 4 सुना, एवढंच नका. हे मर्म बारकावे. तयारी सुरू झाली. वेळ कमी आहे, सांगावंसं वाटतं ते वेळी पुरत नाही, बरं का वकील साहेब. पण एक मर्म सांगतो, जाऊ द्या. आणि वेळ वाढली तरी वेळेतच संपवतो. थोडंसं एखादा विषय जास्त होतो, एखादा कमी होतो, एवढंच. मस्त नियोजन केलं बरं का मोनिकाताई, मजा आली. आम्हाला तर वाटतं हे 15 दिवस तरी पाहिजे होतं. बरा 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 झालं. 3 दिवस तर संपले वकील साहेब, 4च राहिले. आनंद आहे. तर आम्ही काय मगाशी आरास भोई समाज मित्र मंडळ, अरे केवढं केलं त्यांनी. मला तर पहिल्यांदा ओळखूची ना, मला वाटलं हे इंग्रजाच्या काळातलीच वेश आहे. रेणुका माता तिथे वर. बस अक्क सेवगाव उत्साही आहे परमार्थाच्या बाबतात. सर्वांना मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो. इथं आमची 3री कथा आहे. आनंद आहे. तरी कोणी कंटाळलं नाही. मोनिका ताईंनी त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं केलं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. मी परवाच सांगून गेलो, श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं राजीव भाऊचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल.
थोडंसं वाढतंय, 2-4 मिनिट घेतोच. विश्वामित्र अयोध्येत राजमहालात, इथून दिसेल तुम्हाला, वरून बाबा रागीट दिसतोय, आतून रडतोय. आतून रडतो का? मनातून म्हणतो, राजा खूप त्रास दिला रे तुझ्या पूर्वजाला, खूप त्रास दिला. केवळ ताटातुटीचेच कामं केले रे. आता फक्त राम सोबत दे रे दशरथा, जोडाजोडीची कामं करू दे. मागचे सगळे कसर भरून काढतो, ताटातुटीची. हे सगळे आठवलं. शिबी ददीची हरिचंद्र नरेसा सहे धर्महित कोट कलेसा रंती देव बलिभूप सुजाना धर्म धरेव सह संकट नाना. तुझ्या पूर्वजाला हरिचंद्राला स्वप्नात राज्य दिलं ना. 1-2-3 मिनिटात. सत्वाचा सागर राजा हरिचंद्र, स्वप्नेही समग्र राज्य दिले. राज्य स्वप्नात दिलं आणि राजा हरिश्चंद्र कडे विश्वामित्र दिवसा आले. 3.5 तोळे सोनं दान पाहिजे राजा. असं का बसा, जा रे तिजोरी उघडा, या महाराजाला 3.5 तोळे सोन्याचं दान करा म्हटल्यावर लाल डोळे विश्वामित्राचे. सोनं तिजोरी दान करा. कोणाची तिजोरी उघडतो राजा? म्हणजे अरे रात्री स्वप्नात मला राज्य दान केलं, मग माझे मजदेसी काय समजोणी, विचार हा म्हणी कैसा केला. मग लक्षात आलं, उभे झाले राजे. आता लक्षात आलं महाराज, पण एक सांगू, दाता स्वतंत्र असतो. मी, माझी बायको, माझा मुलगा, ही राज्य तुमचं आहे. आता आम्ही काशीच्या मार्केटमध्ये तिघाला विकतो, त्याचा मोबदला येईल तो देतो. म्हणून राज्य सोडलं. पण जाताना सर्व यंत्रणेला सांगितलं, आजपासून तुमचे मालक, तुमचे राजे विश्वामित्र आहे. स्वामी सांगतील तेची मान्य करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा. सोडलं राज्य. 5 वर्षाचा राजपुत्र ताराराणी हरिश्चंद्र कुठे? काशीच्या मार्केटमध्ये विक्रीला निघाले स्वतः. आता परीक्षा सुरू झाली. हे संत नामदेवानी लिहिलं तस्सच तस्स सांगतो. हा प्रतिसृष्टी निर्माता आहे. आदित्याशी सांगे तेव्हा विश्वामित्र सूर्याला आदेश दिला, अरे ज्या जंगलातून चालला ना हा, भरपूर तापा. सूर्य एवढा तापला, एवढा तापला, वृक्ष हे जळाले, पाषाण उलले, त्या पंथे चालिले तिघे जण. तणनाशक फवारल्यावर गवत जळतं तसे वृक्ष जळाले, दगड दुभंग झाले, आणि त्या रस्त्यानं उपवासी तिघ. पुन्हा दुसरी परीक्षा. एक ब्राह्मण विश्वामित्रच झाले, ब्राह्मणीन आणि 5 वर्षाचं ब्राह्मणाचं पोर. जंगलात आम्ही काशी यात्रा करून आलो. पाय पोळता तो, तुमच्या पायातली पादत्राणे द्या. हरिश्चंद्राने आपले पादत्राण ब्राह्मणाला, तारा राणीनं ब्राह्मणींना. 5च वर्षाचं लेकरू आहे मुंदडाजी, सांगावं लागलं नाही. मायबापाची कृती पाहिली, पायातल्या चपला काढल्या त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या. 5 वर्षाच्या रोहिदासानं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटे, तिघा देऊनिया जोडे, जनी म्हणे जाती पुढे. पुढे प्रवास कठीण, पायी नाही पायतन. फोडा आले पायाला. उपवासी आहे, काशीच्या मार्केटमध्ये उभे आहे. आता माणसं विक्रीला हे कशावरून ओळखायचं? एक शास्त्र आहे, वाळलं गवत डोक्याला बांधायचं असते. ज्यानं वाळलेलं गवत डोक्याला बांधलं तो स्वतः विक्रीला आहे, सिद्ध होते. हरिश्चंद्रानं वाळलं गवत बांधलं वकील साहेब, तारा राणीनं वाळलं गवत बांधलं. 5 वर्षाच्या लेकरानं. कालपासूनचे उपवासी मार्केटला उभे, ग्राहक नाही. दुपार झाली तरी
दुपारच्या नंतर ग्राहक लागलं ते तारा राणीला, ती काशीची वेश्या. तिनं विचार केला, सुंदर आहे, हिला विकत घेतलं तर आपला वेश्या व्यवसाय चांगला चालेल. वजावाक्या शिका, त्यांच्या मानाने नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही. कथा व्यथा कमी करण्यासाठी आहे, मनोरंजनासाठी नाही. वेश्येनं विकत घेतलं, तिला घेऊन निघाली तारा राणीला. योग असा की कौशिक ब्राह्मण मार्केटमध्ये आले. योग आहे. त्यांनी बघितलं, आमची ब्राह्मणाची अन्नपूर्णा, जिच्या घरी जेवलो, दक्षिणा दिली, पायावर डोकं ठेवून या माऊलीनं दर्शन घेतलं, ती ब्राह्मणाची अन्नपूर्णा विकल्या गेली. तारा, तुला जिनं विकत घेतलंय बेटा, ती वेश्या आहे काशीची. उद्यापासून वेश्या व्यवसायासाठी तुझा वापर आहे. एवढं ऐकलं ना, बापाच्या गळ्याला मुलगी बिलगू बिलगू रडती, तशी तारा राणी कौशिक ब्राह्मणाच्या गळ्याला मार्केटमध्ये बिलगून रडू लागली. नवे ऐसा धर्म आमुचा जी स्वामी. महाराज, त्यापेक्षा मरण आलेलं बरं. हे जन्मात केलं नाही, मला सोडवा, तुमचे अनंत उपकार होतील. त्या वेश्येचं मोल कौशिक ब्राह्मणाने वापस केलं आणि तारा राणीला विकत घेतलं. सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, मी तुझा धर्म बाप, तू माझी धर्म कन्या. फक्त सांगता येत नाही बेटा, कधी या जन्मी कदाचित होणार नाही. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन येतो मातेचे दर्शन. 5 वर्षाचा आहे, बस एकदा आईच्या पाया पडून येऊ द्या बाबा. हे जेव्हा बाजारातल्या लोकांनी पाहिलं, लोक रडू लागले आणि कौशिक ब्राह्मणाला म्हणाले, ब्राह्मण काका, आमची एक विनंती आहे. बोला. लेकरूही विकत घ्या ना हो, माय लेकर एका ठिकाणी राहतील. नका करू आता माय बाळा तुटी, बघवे ना दृष्टी आमासी. हे लोकांच्या आग्रहानं रोहिदासाला विकत घेतलं. कौशिक ब्राह्मण घेऊन जातात. तारा राणीकडे स्वयंपाकाचं काम, दुर्वा फुलं आणायचं काम रोहिदासाकडे. डोंब ग्राहक लागलं ते हरिश्चंद्राला. त्या डोंबाला 2 बायका. 3 दिवसाचा राजा उपवासी आहे. वकील साहेब विकत घेऊन गेला डोंब. बायका दोन्ही दरवाजात उभ्या. कृश झाला होता राजान. त्या बायका म्हणल्या, हे टीबीचं पेशंट कशाला आणलं, काय करणार आहे हे? कृश सकुमार आणला कासया, द्रव्य काय वाया जात होते? आणलाच आहे तर भर म्हणाव पाणी. माठ दिला डोक्यावर. 3 दिवसाचा उपवासी कोण? अरे पाणी मागितलं तर हजारो नोकर पाणी घेऊन पळत होते दरबारात. त्याला डोक्यावर माठ घेऊन पाणी भरावं लागलं. अजून आम्ही आमच्या बापाच्याच इष्टीत रुड्या मारतो. अरे दुःख त्यांनी डोंगरा एवढाले भोगले दुःख. पाणी भरलं राजानं तरी रोगोर घेतलं नाही. वजावाक्या शिका, हे लक्षात. दुसरी परीक्षा. रांजणाच्या बुडाला छिद्र पाडलं विश्वामित्राने. दिवसभर पाणी भरतोय, रांजण भरत नाही. त्या बायकांनी बघितलं, थेंब रांजणात नाही. दोघे उभ्या आहे. जसा माठ आणला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला राजा. ज्याला दरबार लटलट लटलट कापत होता, त्याच्या जीवनातलं दुःख सांगतोय. पडला खाली उपवासी राजा. आणि मग त्या बायका म्हणल्या, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही बरं का, दुसरी ड्युटी द्या. म्हणून त्याला स्मशानाची राखण. वाहे डोंबा घरी पाणी, हेही बरोबर आहे,
पण ड्युटी बदलून स्मशानाची राखण तेही बरोबर आहे. नीट इतिहास पहा. हातात कंदील, डोक्या एवढी उंच काठी, जटा दाढी वाढलेली, उजव्या खांद्यावर घोंगडं, रात्रभर चक्कर मारायचा स्मशानात कंदील घेऊन. हरिश्चंद्राची ड्युटी. एक दिवस आपल्या 5-5 वर्षाच्या बालमित्रासोबत रोहिदास दुर्वा फुलं आणायला. पाय सापावर पडला. सायंकाळची वेळ. सापानं दंश केला वकील साहेब. ते लेकरू पडलं खाली. मोबाईल बंद करतो नाही ना. हा बस. हा खाली. आता ते सगळे बालमित्र होते, छोटे छोटे, घाबरले. पण हे राजाचं लेकरू होतं. मित्रांना माहिती नाही तोपर्यंत. पोरं, साप चावलाय मला, मरतो आता. आज मनातलं बोलतो. मी स्वयंपाकवाल्या बाईचा मुलगा नाही. राणी आहे माझी आई. आमच्यावर ही पाळी आली. माझ्यासाठी जगली आई माझी. जा, माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला म्हणावं. आणि बघा, तुमच्या गळ्याला बिलगू बिलगू माय रडल माझी. तिचे अश्रू पुसा. तिला म्हणाव मरताना तुमचा रोहिदास म्हणाला होता, आई ना सेवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको. एवढं सांगा. क्षणोक्षणा तिच्या संभोकावे म्हणा, तुम्हासी प्रार्थना हेची आता, सोडेला प्राण रोहिदास. मरून पडलं लेकरू. पोरं घाबरले, पडतच आले. आई साहेब, सर्पदंशानं मेला रोहिदास. पोळपाट लाटणं फेकलं. आईनं पदराला हात पुसला. मळल्या पिठाचा. पळत निघाली. रात्र, अंधार. जिथे दुर्वा फुलं आणायला येत होता तिथे फिरत होती रोहिदासा. आता डेड बॉडी बोलते का? रोहिदासा, रोहिदासा. पायाला काय लागलं म्हणून बसली आई, तर प्रेत लेकराचं होतं. निरखून बघितलं सुभाष भाऊ, डोळे हिरवे आलेले, प्राण गेलेला. बरं का मावल्यांनो, ही नीट ऐका. राजाची राणी आहे, एकुलता एक राजपुत्र मेला तरी पैसे कापड खरेदीला नाही. अर्धी साडी फाडली त्या माऊलीनं प्रेतासाठी. एवढा दुःखद प्रसंग आला का तुमच्या जीवनात? मग का रॉकेल ओतून घेता? कथा कशासाठी आहे? अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडायला बाबा. स्मशानात गेली ती माऊली. सरपण विकत घ्यायला पैसे नाही, ठेवून दिलं प्रेत. आणि जिथे अर्धवट 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 जळालेलं सरपण होतं ते गोळा करण्यात रात्रीचे 12 वाजले. एवढा ढीक केला. ते लहान लेकरं खेळतात ना मध्ये, ते कोणाच्या ते बाजूला घ्या. स्वयंसेवक ते लेकरं पहा मध्ये खेळतात ते. प्रेत पुढे ठेवलेला आहे. रात्रीचे 12 वाजलेले. वकील साहेब, त्या माऊलीला भूतकाळ आठवला. ऐश्वर्य पुढे आलं. राज दरबार दिसू लागला. अंगा खांद्यावर खेळवणारे सेवक दिसू लागले आणि धारा डोळ्याला लागल्या. रोहिदासा, फुटके प्राक्तन दैवाची मिहीन, केल्या तिघा 3 वाटा देवा. भरतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. माय रडू लागली.
रडता रडता छाती भिजली. का भिजली म्हणून पाहिलं मुंदडाजी, पाण्यानं भिजली नव्हती, वात्सल्य आवरलं नाही वकील साहेब, स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या, लेकराचं प्रेत, आणि त्या दुधाच्या धारा, आणि मग पुन्हा प्रेत कवटायलं. तारा राणी कवटाळू कवटाळू विचारू लागली, आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा. दरदराने माझ्या स्तंद्याला पाना, तर तरोनी माझ्या स्तंद्याला पाना, दरदराने माझ्या स्तंद्याला पाना, तर तरोनी माझ्या स्तनियाला पाना. आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा, आता पाज कोणा रोहिदासा. दरदरुणी माझ्या स्तनियाला पाना, आता पाजू कोणा रोहिदासा. चिता पेटवली, प्रेत उचललं, चितेत टाकणार, हातात कंदील, उजव्या खांद्यावर घोंगडं, काना एवढी उंच काठी, जटा दाढी वाढलेली, भयानक आकृती, झपाझप पावलं टाकीत पुढे. खबरदार, प्रेत हातात तसंच आहे. कोण आहे? मी हरिश्चंद्राची राणी तारा असं सांगणार होती. एकाएकी वीज चमकली. विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा. मार्केटमध्ये विक्री झाल्यानंतरची पहिली भेट स्मशानात आहे. प्रेत ठेवलं खाली, पाया पडायला धावली. हरिश्चंद्र कंदील घेऊन मागं सरला. रुको, पैर मत पड़ो, जमदार का सेवक हो, स्मशान में ड्यूटी करता हूँ, अमंगल वेश वाला. अगर पैर पड़ोगी तारा, तुझे नहाना पड़ेगा, पाप लगेगा. ये कौन है? भूल गए क्या महाराज, आपके कुल का वारिस इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मर गया. तो मैं क्या कर सकता? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, मेरा नियम है, जिस दिन मुर्दा जलता है उस दिन मुझे 2 चीज़ें मिलती है, 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. कपड़ा मालिक को जाता, खिचड़ी मैं ही खाता. वो पत्थर लगाए ना, वहाँ पका के भोजन करता हूँ. जिस दिन मुर्दा जलता उस दिन 1.25 सेर खिचड़ी मिलती मुझे, कपड़ा मालिक को. तू बोलते मेरा बेटा है, आज इतना कर सकता हूँ, बेटे के लिए मैं भूखा रह सकता हूँ. 1.25 सेर खिचड़ी नहीं लूंगा तारा, लेकिन मेरे मालिक के लिए 1.25 गज कपड़ा देना ही पड़ेगा. पुन्हा राहिलेली साडी फाडू लागली. एकदम विश्वामित्र प्रगट झाले स्मशानात. रुको तारा, मी इथून वाढलंय आपलं. तारा रुको, मैंने आपकी परीक्षा ली है, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. रोहिदासाला जिवंत करून दिलं. पण हरिश्चंद्र आणि तारा पाया पडतात. मुंदडाजी, बाबा धन दौलत नको, काय पाहिजे ते मागा म्हणताना एकच मागणी आहे बाबा. चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली बाबा,
एवढी कोणाची बघू नका, एवढीच प्रार्थना आहे बाबा. आज पश्चाताप झाला, इथून वाढलं आपलं. आज पश्चाताप आहे. वरून रागीटपणा दाखवतो पण आतून रडतो विश्वामित्र. राजा दशरथा, तुझ्या पूर्वजांना मी खूप त्रास दिला रे. अरे ताटातुटीची कामं केली बाबा, आता जोडाजोडीची कामं करू दे. फक्त राम माझ्या सोबत दे. तुझ्या 4 सुना घेऊन तुझ्या वाड्यात येतो. पूर्वी ताटातूट केली, आता जोडाजोडी. हे इथून वाढलं बाबा. वकील साहेब काय त्याला आता थोडं वेगानं घ्यावं लागेल. तयारी सुरू झाली. राम लक्ष्मण तयार होतात. रडारड सुरू झाली. विरह सहन होईना. भरत शत्रुघ्न गड्याला बिलगू बिलगू रडतात. दादा, 4ही भाऊ खेळत होतो आपण, आता करमायचं नाही आम्हाला. लक्ष्मणा, दादाची काळजी घे, 15व्या वर्षाचे लेकर आहे. माय कैकेयीच्या पाया पडतात, रडतात. कैकेयी रडते, सुमित्राही रडते. वसिष्ठ, अरुंधती, दशरथ राजानं तर हात धरला रामाचा, हातात दिला विश्वामित्राच्या. जाओ बेटे, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. फक्त कौसल्या नाही रडत. ही पट्ट काय तुम्हाला? अरे जिचा राम चालला ती का नाही रडत? याचं कारण सांगितलं. तिला भविष्य आठवलं. याच्या लहानपणी एक महात्मा आला होता. त्याने भविष्य सांगितलं होतं, तुमचा राम 15 वर्षाचा होईल, एक साधू घेऊन जाईल, जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचा विवाह होईल. म्हणून कौसल्यानं विचार केला, आता माझा राम लग्नाला चालला. म्हणून बाकीच्या रडतात, माय कौसल्या रडत नाही. अरे मुलगा नवरदेव झाला म्हणजे मम्मी रडते का? खरं इमानदारीने सांगा. तसा आता माझा राम लग्नाला चालला. भविष्य आठवलं, 15 वर्षाचा होईल तेव्हा 4 सुंदरी सोबत एक लग्न होईल, सुनेसह तुमच्या वाड्यात येईल. निघाले. शरयू पार केली. अरे अरुण नयन उरबाऊ विचालन हिल जलद तनुषाम तमाला कटिपट पीत कसे बरबाता रुचिर चाप सायक दुई हात श्याम गौर सुंदर दौबाई विश्वामित्र महानिधि पाई प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना मोहिनिधि पिता तजे भगवाना. राम लक्ष्मण विश्वामित्र घनघोर अरण्यात आले. एवढ्यात एक घटना घडली वकील साहेब. कर्णकर्कश दोन्ही कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्णकर्कश आवाज येऊ लागला. रुक रहो.
पर पाल राम तेरी मारा सतचोदन का सागर पारा निरुफर पाल राम तई मारा सतजोजन का सागर पारा. अग्निबाणानं सुबाहू मारला, बिगर टोकाचा बाण मारला, मारीची 400 कोस जाऊन पडला, यज्ञ पूर्णत्वास गेला. सांगितलं बाबा, माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. पण आता प्रश्न असा आहे विश्वामित्राला, आपण जर म्हणावं रामा धनुष्याचा कार्यक्रम चालू आहे राजा जनकाकडे, चला धनुष्य उचलायला, तर राम कायदा सांगणार आहे, मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा बाबा, वो तो खाजगी काम हम नहीं आ सकते. शंकरराव, तुम्ही जर 20 वारकरी आळंद देऊन आणले विद्यार्थी भजनासाठी, हरिपाठ करायचा आणि काकडा करायचा आणि कीर्तनात उभं राहायचं, मुली करून आणले. इथं एकानं सुपीक डोकं चालवलं वकील साहेब, माझ्या मुलाचं लग्न आहे, वरातीत नाचायला या म्हणा 1 तासभर. मुलं काय म्हणणार आहे, शाबा शेठजी तुम्ही तर हरिपाठ म्हणजे इथं वरात. तसं शब्द बदलवून वापरले. आणि एक लक्षात ठेवा, आता ही वाढती वेळ, पण काय करू आता, रोहिदास वाढला तसं हे तर 2च मिनिट, आता दोबात नाही पडत बरं का, काळजी करू नका. राजा दशरथाला जनक राजाचं निमंत्रण नाही, राम लक्ष्मण निमंत्रित पाहुणे नाही, परस्परे गेलेले आहे, निमंत्रणाचे नाही आहे दोघेही. आता नाही का या सप्त्यातून बुवा त्या सप्त्यात जातात, तसा यज्ञ पूर्णत्वास गेला विश्वामित्राचा, पण विश्वामित्रासोबत तिथे गेले, निमंत्रित नव्हते. जसं त्याला निमंत्रण नाही, हा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. निमंत्रण राजा दशरथ दिला, आणि त्यावेळेला इंद्राला मदत करायला युद्धात राजा दशरथ एवढा सामर्थ्यशाली, मग जनकाला निमंत्रण का दिलं बरं? शेजार धर्म आहे, शेजार धर्म म्हणून तर अरे किती वैरत्व असू द्या, 25 वर्षे झाले बोलत नाही शेजाऱ्यासोबत, पण मुलीचं लग्न आहे, पत्रिका नेऊन द्यायची आहे, पाहून घेतो आधी. पाटील नगरला गेले, हे पाहून घेतं, 25 वर्षात पहिल्यांदा जातं, अंगणात उभं राहतं. पाटील आहे का घरी, त्याला माहिती आहे पाटील नगरला गेला सकाळी, पाटलीन पुढे येते. ही आयडिया तुम्हाला चांगली माहिती आहे. आत या ना पाटील, ती चकित होती, 25 वर्षात पाटील शेजारचा पहिल्यांदा झाला, आत या ना. अहो एवढी वेळ आहे का पाटलीनबाई, मी एकटाच आहे, पत्रिका तालुक्यात वाटायच्या, माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका, आणि पाटलांना म्हणावं स्वतः पाटील पत्रिका घेऊन आलो होतं बरं का, ताईच्या लग्नाला या म्हणावं. अरे वैरी असला तरी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देतं. वकील मंडळी बरीचशी बसलेली आहे 2 मिनिटात. कारण एक दिवस जनक राजे बंधू कुशकेतू शिकारीसाठी जंगलात येतात, घोड्यावर ते स्वार झालेले, काही सैनिकही आहे. अतिवेगामध्ये अयोध्याची हद्द कधी लागली जंगलात लक्षात आलं नाही. आता अयोध्या एक 5-10 किलोमीटरवर आली असताना जंगलामध्ये कपिला गाय चरत होती, त्या गायीला डुकर समजून राजा जनकाने बाण सोडला. येऊन पाहतात तर गाय मरून पडलेली, उडी टाकली. जनक राजानं माय मेल्यावर मुलगा रडतो तसं गायीच्या कलेवराला कवटाळू राजा रडून आले. कुशकेतू म्हणतात दादा रडू नका. जनकजी म्हणाले कुशकेतू, अरे अयोध्येतली घटना, आपण अयोध्येच्या हद्दीत आहोत, पुन्हा गायीची हत्या झाली. दादा अयोध्येचा राजा दशरथ पुण्यवान आहे, आपण दोघंही भाऊ त्याच्या पाया पडू. तो इथं येईल, संकल्प सोडेल, गाय जिवंत होईल, गायीच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळेल, म्हणून 2 सेवक पाठवले. हे नीट ऐका, सकाळची वेळ आहे. दशरथ राजे गुरु वसिष्ठासोबत पूजेला मंदिरात चालले, हातात ताट आहे, तांब्या आहे, सोबत गुरुदेव. बाजार चौकातून जात असताना हे सेवक सामोरा आले जनकाचे. प्रणाम सरकार, प्रणाम. कहा कि भाई मिथिलापति जनक जी के सेवक, खुशी की बात, जनक महाराज आपके अयोध्या के जंगल में आ पहुंचे, और भी खुशी की बात है. लेकिन क्या, तुम्हारे अयोध्या के जंगल में महाराज जनक जी के हाथों गैया मारी गई. गैया मारी गई, ताटही पडलं, तांब्याही पडला हातातून. एवढा धक्का पूर्वीच्या राजांना गोहत्येचा बसायचा.
आता कत्तलखान्याला परवानग्या. गाय बचेगी तो देश बचेगा म्हणत म्हणत विनोबाजी गेले. ग्रहस्थाने करावे गोरक्षण, चाराव्या जेते तृण आणि जीवन, स्वापदादी संकट आलिया जान वेचुनी प्राण रक्षावा. काही वकील मंडळी मग रोटरी क्लबची भेटली मला. गोरक्षण वगैरे. आम्ही ते दूधजीच्याकडे जायचं, शेतामध्ये गाई वगैरे पाहुणाला आनंद वाटायचा. हा, आता गाय समाजाजवळ रडते सुभाष भाऊ, तिचं ऐकू येत नाही आपल्याला. ती माझी आई लहानपणी हे गाणं म्हणायची. मी तिच्या लहानपणी नाही, माझ्या लहानपणी. गायत हे पहा गाथ्यातलं नाही, पण माझी आई म्हणायची ते पहा. गायत्रीची विनंती तुम्ही ऐका सर्वजण, कसाब लोकापासून माझी सोडवा मान. लहान्याचे मोठे झाले माझ्या दुधान, मोठ मोठ्या मेजवान्या करता हौसेन. गया मारी गई. बहुत बुरी घटना हुई. करके तो बुलाया महाराज आपको गया जिंदी करने के लिए. देखो भाई, मैं इस समय गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूं तो मैं नहीं आ सकता, लेकिन नाराज मत होना, व्यवस्था करता हूं. आता गाय जिवंत करण्याची व्यवस्था काय यंत्रणा असेल. बाजार चौकातून आवाज दिला तर एक सफाई कामगार झाडू मारत होता. आवाज दिला, अरे ओ भाई. झाडू टाकला त्यानं, हात जोडले. जी अन्नदाता इधर आओ. दोन्ही शब्दावर जोर का देतो मी. मालकानं गड्याला कशी हाक मारावी आणि गड्याने मालकाचा कसा सन्मान राखावा. सगळे ताईच्या माघारी सांगतात, बाबा अजून ताई आमच्यावर रागावली नाही, याच्यापेक्षा काय मिळवायचं आहे. लक्षात घ्या. फाटक्या कपड्याचा आहे तो झाडूवाला, आणि स्वर्गात गेल्यावर इंद्र उतरतो ना आपल्या आसनावर बसवतो. हा अधिकार राजा दशरथाचा. तरी झाडूवाल्याला हाक मारताना, अरे ओ भाई. आता 2च गुंठे ऊस असतो मालकाचा, आणि त्याच्यात गाजर गवत. त्या गवताना लेखाचा ऊस दिसत नाही, तरी गड्याला हाक मारताना, माद्या. थांब ना, दम आहे काय, कशाला वरटो येतो ना, माद्या. जे अन्नदाता पळत आले. अरे महाराज जनक जी के हाथों अपने गैया में, अपने जंगल में गैया मारी गई. बाजार रास्ता बाद में साफ करना, पहले कमंडल में शरीव का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो, बाद में बाजार रास्ता साफ करो. हे तर चकित झाले जनकाचे सेवक. दशरथाचा झाडूवाला मेली गाय जिवंत करतो, नाही कसं म्हणावं. आता मोदी साहेब ज्यांना पाठवतो, ताकद आहे का तुमची, नाही म्हणायची. ते फाटक्या कपड्याचं आहे, धुळीनं माखलेलं, केस विस्कटलेलं, कमंडलूत पाणी शरयूचं घेतलं. या दोघांसोबत निघालं. जनक राजे रडत होते. आल्यावर विचारलं सेवकांना, दशरथ जी नहीं आए. नहीं. तो गैया जिंदी नहीं होगी. होगी. दशरथ जी नहीं आए तो जिंदी कैसी होगी. सफाई कामगार को भेजा. उभेच झाले. जर दशरथ का झाडू वाला मरी हुई गैया जिंदे करे. कोण आहे हो, लाव. ते पुढं आलं. त्यानं कमंडलू सहितच नमस्कार केला राजाला. अच्छा क्या करता है भाई. झाड़ू का काम करता जी सरकार. दरबार में जी, दरबार देखने के लिए बहुत जन्म का पुण्य चाहिए. बाजार में झाड़ू लगा था. बाजार का झाड़ू वाला जी. गैया जिंदी करने आया है. मेरी क्या ताकत है सरकार, लेकिन मेरे महाराज ने भेजा है. और हम, मेरा विश्वास है, जिस भंडार का मैंने अनाज खाया, छोटे का मुझे बड़ा किया, बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, मेरा अन्नदाता, मेरा सरकार, मेरा राजा दशरथ मन वचन कर्म से निष्पाप है. तो गो माते जल्दी उठ जा. असं म्हणून कमंडलू वतला. गाय ताडकन उठली. राजा जनकाच्या आनंदाला पारावार नाही. ही भूतकाळातली घटना. आज बंधू कुशकेतू आठवण करून, दादा बाकीच्यांना साधे टपाल पाठवा, पण दशरथ राजाला खास निमंत्रण करून बोलवा. सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतू, लेकिन दशरथ को निमंत्रण नहीं दूंगा. हे कारण सांगतोय या का दादा. केवढे उपकार आहे. गायीच्या पापातून मुक्ती मिळवून दिली.
आपको पता है कुछ कही तो उस समय दशरथ जी पूजा करने मंदिर जा रहे थे तो सफाई कामगार को भेज दिया गया चिंदी करने के लिए। आज मैं निमंत्रण दूंगा और जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए और दूसरे झाड़ू वाले को भेज दिया तो मैं सीता का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता। दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं। बस म्हणून आपली वेळ घेतली। हे तर बिना निमंत्रणाचे आहे राम लक्ष्मण। मेरा तो यज्ञ पूरा हुआ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिन से धनुर्यज्ञ चल रहा। यज्ञ है क्या गुरुदेव? चलो धनुष यज्ञ सुना और राम तैयार हो। धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष रघुकुल नाथा। हर्षि चले मुनि, हर्षि चले मुनि वर के साथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा। हर्षि चले मुनि, हर्षि चले मुनि वर के साथ, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष रघुकुल नाथा। आश्रम दिग्मग माही, खग मृग जीव जंतु तहनाही, खग मृग जीव, खग मृग जीव जंतु तहनाही, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा। मग तयार झाले राम लक्ष्मण विश्वामित्र समोर निघाले। आश्रम एक देख मगमा, एक सुंदर आश्रम रस्त्यात बघितला। त्या आश्रमात वास्तव्याला कोणी नाही। एक दगड दारामध्ये पाहला आणि रामचंद्र प्रभू विचारतात, गुरुजी एवढा सुंदर आश्रम आहे, या आश्रमात वास्तव्याला कोणी? दगड दरवाजात? दगड नाही रामा, ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या। काय झालं? दगड झाली। कशानं? शापानं। कोणी दिला शाप? गौतमानं। का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे। मग सांगा ना। 8 वाजून गेले आहे तरी सांगा। बरं सांगतोच। रामा ब्रह्मदेवाची कन्या, तिचं नाव अहिल्या, अतिशय रूपवती। ब्रह्मदेवानं ठरवलं आपली अहिल्या त्याला द्यायची जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल। जाहीर झालं। सर्व पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले। आपल्या आपल्या वाहनावरती बसून ऐरावतावर इंद्रदेव, नंदीवर महादेव, मोरावर कार्तिक स्वामी, उंदरावर गणपती स्नान दुपारचं करत होते। गौतम ऋषी गंगेमध्ये विचारत होते, देवता लोग इतने जल्दबाजी में कहाँ जा रहे? प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसायचं, मागचं ओव्हरटेक करून गेलं, डिझेलही गेलं, नंबरही गेला। कोणी सांगत नव्हतं बरं का मुंद्राजी। पण गणपती बापाचं वाहन थकलं। थकण्यासारखाच कार्यक्रम आहे। कसा काय वाहन वाटप झाला कोणास माहीत। मी जर तिथं असतो तर हे असं नसतं केलं। अरे तब्येती पाहू पाहू तर दिलं पाहिजे वाहन। एवढा मोठा गणपती, एवढासा उंदीर सोपते काय सांगा? कधी कधी 120 किलोचा माणूस लुणावून चालतो ना हायवेनी, लुणाचा काळा धोर पाहिल्यावर वाईट वाटतं। अरे याला हे उंदीरच भेटला रे बाबा। हे गणपतरावचं सांगतो। आम थकलं विचारलं काय? गणेश जी इतनी जल्दबाजी में देवता